आजची पत्रकार परिषद या संदर्भात घेण्यात आलेली आहे की मी निष्ठावान काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। मी महाराष्ट्र प्रदेशचा उपाध्यक्ष आहे काँग्रेसचा। आणि तुम्ही बघितले आलेले एका स्टार्टपासून फॉर्म भरण्यापासून तर आजपर्यंत जी सभा झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काँग्रेसचा कोणी कार्यकर्ता तुम्हाला दिसला नाही। कारण ही जागा जी आमची होती, निलेश सांबरेजी काँग्रेस पक्षामधून उमेदवार होते आणि या महागठबंधनमुळे वरील काय पवार साहेबांच्या दृष्टीने ही जागा आमची जबरदस्तीने हिसकावून घेतली। सर्वे झाला तर 2 लाख मतांनी आमचे निलेश सांबरेच्या नावाने सर्वे केला होता दिल्लीवरून। काँग्रेस पक्षाने 2 लाख मतांनी निवडून येत होती आणि ते निवडून येणं होते। आता असं चाललेलं आहे का पवार साहेब, आता तुम्ही बघितले बाबासाहेब आंबेडकरांनी जो सांगितला का हे शरद पवार साहेब आणि हे उद्धव साहेब हे कधी पण आपल्याला धोका देऊ शकतील येणारे पुढच्या विधानसभामध्ये। आमच्या कोकणामध्ये 38 जागा आहेत। आम्हाला कोकणामध्ये काँग्रेसचे जास्त सीट निवडून आणायचे आहेत आणि ही माझ्या काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना आव्हान आहे का इथं राष्ट्रवादीचा काही अस्तित्वच नाही आणि इथं त्यांचा काही संबंधही नाही। ते आपली काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम केलेलं आहे। निलेश सांबरेजी जे अपक्ष उभे आहेत, भले चिन्ह त्यांचा या झालेलं आहे, अपक्ष म्हणून शिलाई निशाणी आहे ती काँग्रेस पक्षाचीच आहे। याला काँग्रेस पक्षाच्या यांनी निशाणी समजून शिलाई मशीनला निवडून द्यायचं आहे आणि खुल्या मैदानात उतरायचं आहे। जर असं होतं